आज आपण बघणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असणारं उज्जैनच्या महाकालच्या ज्योतिर्लिंगाची संपूर्ण कथा. महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात, पण एक कथा अशी आहे की चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती. त्यामुळे ह्या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. याच दरम्यान दुष्यंत नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सारे राज्य उद्ध्वस्त झाले. राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले. त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण केले होते. त्यांनी त्या राक्षसांचा वध केला आणि जनतेचा त्यांच्या जाचातून मुक्त केले. तेथील लोकांची भक्ती पाहून महाकाल तिथेच विराजित झाले. तेच हे उज्जैन तेथील क्षिप्रा नदीवरील असलेले महाकालेश्वर मंदिर. उज्जैनच्या महाकालेश्वर हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळते. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणाभिमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. तांत्रिक मांत्रिकांसाठी हे प्रसिद्ध खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केलेला आहे. उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिरा परिसराभोवती साधू दिसू शकतात. मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली शिवलिंग आहेत. शिवलिंग नंदीची मूर्ती अगदी समोर आहे. या मंदिराशी संबंधित अनेक पुराणकथा आहे. भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला मनापासून काही हवे असते त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते. या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा असतो. आता बघूयात मंदिराच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. 12 ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्या कालाचा स्वामी देखील मानतात. म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात. 2. दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुक आणि पलाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते. 3. हरिसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावरच आहे. देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते. 4. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. 5. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते. या दिवशी नागचंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात. 6. महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्याच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही. ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. 7. आकाशे तारकेलिंगम पटले हटकेश्वरम मृत्युलोके च महाकालम त्रयलिंगम नमोस्तुते. शिवाच्या ह्या मंत्रानुसार आकाशात 3च जग आहेत: आकाश, अधोलोक आणि मृत्यू. तारकालिंग हा आकाशलोकाचा स्वामी, अधोलोकाचा हटकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूलोकाचा स्वामी आहे असे म्हटले जाते. 8. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते. असे म्हटले जाते की ह्या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात. महाकाल पालखी क्षिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परतते. 9. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या सुद्धा मूर्ती विराजमान आहेत. 10. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्रीही झाली होती. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला सुद्धा नक्कीच भेट देतात.
इथले हवामान कायम आल्हाददायक असल्याने उज्जैनला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे सर्वोत्तम महिने आहेत. पर्यटन स्थळांसाठी हा योग्य काळ आहे. हिवाळ्यात शहर धुक्याने झाकलेले असते, जेव्हा सकाळी थंड असते आणि रात्री कोरड्या तापमानाला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात तापमान मध्य प्रदेशाच्या इतर भागांप्रमाणे 45°C तुलनेने उच्च तापमानापर्यंत पोहोचते. म्हणूनच हिवाळ्यात उज्जैनला भेट देणे सर्वोत्तम मानले जाते. रामकृष्ण हरी.